हॅलो जी. तर आपण आता चाललो आहोत केदारनाथला. आता आपण सध्या आहोत पनवेल स्टेशनला. इथून आपली ट्रेन आहे 10:45ची म्हणजे 11:15ची. थोड्याच वेळात ट्रेन येते आणि आपण आज टोटल आहोत 6 जण. आपल्यासोबत आहेत ही प्रज्ञाताई, सुप्रियाताई, इकडे हा कल्पेश, हा मिलिंद आणि हा नयन. नमस्कार मित्रांनो, मी आहे अजय आणि आपण सुरू करतोय आमच्या केदारनाथ यात्राचा पहिला भाग. आमच्यासोबत आहेत एकूण 6 जण आणि या संपूर्ण प्रवासात आम्ही तुम्हाला प्रत्येक क्षण अनुभवायला देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ती पुरी आणि त्याच्यावर सॉस. आपण आता थोडंसं खाऊन घेतो. तर मिलिंदने आणलेलं आहे पनीर चिल्ली आणि चपाती. चटणी कुठे? त्याला तिलकुट सुद्धा बोलतात. तिलकुट, अच्छा. आणि इकडे आणलेलं आहे केचप आणि मेथीचे पराठे. सकाळी पनवेल स्टेशनवरून आम्ही हरिद्वारसाठी ट्रेन पकडली. लांब प्रवास असला तरी ग्रुप सोबत असल्याने मजा दुप्पट झाली. इकडे काय केलं असेल, मी झोपलो होतो तर माझ्या बोटांना नेल पॉलिश लावली. आईच्या गावात किती विचित्र दिसतंय. हाताला तर लावले, पायांना पण लावले. ॲक्च्युली नीट लावता नाही आली, तो झोपलेला व्यवस्थित. मला भीती वाटत होती, मला कानाखाली वगैरे मारेल पटकन. पण जाऊ देत, उरलेला पण या हाताचा आपण उद्या घेऊ. इसका बदला लिया जाएगा लाला. मी केलेली लास्ट टाइम 400 मध्ये. यांनी घरून हे आणलेले आहेत, लाडू आणलेले आहेत. ट्रेनने सिग्नल दिला आणि हे लोक सर्व टाचत होते स्टेशनवर. कोणतं स्टेशन आहे बाबा? चालू झाली. दिवस दुसरा. आता वाजलेले आहेत 10:20. आपण पोचलेले आहोत टपरी जंक्शनला. डे दुसरा. आपण पोचलेलो आहोत आता हरिद्वार स्टेशनला. वाजलेलं आहेत 12:30. ट्रेनने जवळजवळ टायमिंगच्या 15 मिनिटं अगोदरच सोडलेलं आहे. आता आपण इथे रूम वगैरे बुक केलेलं आहे. रूमवर जाणार, चेंज वगैरे करणार, फ्रेश वगैरे होणार. कुठे गेले आपली फ्रेश वगैरे होणार. त्यानंतर मार्केटमध्ये जाणार, काही खाणार पिणार आणि बघू शकतो. हॅलो. तर आता वाजलेले आहेत किती? 3:30. आम्ही आता फ्रेश वगैरे होऊन इथेच आम्ही स्टेशनच्या बाजूला एक रूम घेतला, हरिद्वार स्टेशनच्या बाजूला. ज्याचा रूमचा रेंट आपल्याला जवळजवळ 1200 रुपये लागलेला आहे. तर पर पर्सन आपल्याला 200 रुपये खर्च आलेला आहे. आणि आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही चाललेलो जेवण करायला. जेवण करून झाल्याच्यानंतर इथले जे लोकल जे मंदिर आहेत, चंडादेवी मंदिर, अजून काही 2-3 मंदिर आहेत, तिथे जाणार आहोत. त्याच्यानंतर हरिकी पौरी इथे आपण संध्याकाळी इथे 6:30 वाजता काहीतरी गंगा आरती होते, तर ती आपण अटेंड करणार आहोत. तर बघू कसं आपलं क्लायमेट बघितलं तर हां, सकाळी तर मस्त गरम होत होता, तर थोडा थंड वातावरण थंड झालं. मिलिंद दादा पनसरे, लेट्स गो. कुठे आहेत बाकीचे? आयुष्यपत. हां, डेंजर आहे. इथे आपण जेवण करायला आलो आहे. येत्र येत्र चंचू पात्र. हा बाबा, स्पेशल सोय खतरनाक. दरवाजावर उडवला. तिथं सांगितलं आहे तिथं आपण जेवायला थांबलो होतो ना, तिथे 2000 रुपये बिल झालं दोघं, काम 25 डायरेक्ट. तर आता आपण चाललेलो आहोत कंकालला. आता आपण ऑटो घेतलेली आहे. ऑटोचा भाडा 20-20 रुपये पर पर्सन. आणि त्याच्यानंतर जाणार आहोत आपण हरकी पोळीसाठी. आता कंकालला गेल्यावर आपण कल्पेश दादा आपल्या तिथे माहिती सांगणार आहेत काय कसे येते. तर कंकाल की माहिती आपले कल्पेश दादा के साथ. रिक्षामध्ये आपण आलेलो आता कंकालला.
लंच नंतर आम्ही ऑटोने कणकल भागातील प्रसिद्ध दक्ष प्रजापती मंदिराला भेट दिली. मंदिराचं वातावरण अतिशय शांत आणि भक्तिभावानं भरलेलं होतं. हे आहे दक्षेश्वर महादेव मंदिर कंखल. हे आहे दक्षेश्वर महादेव मंदिर. हे दक्ष मंदिर आहे. असं नक्की शोध नाही मी, पण हे असं म्हणतात की जेव्हा सती अग्निकुंडात जाते ना, तेव्हा ते जे आहे ना ते इथे झालेलं. आणि राजा दक्षने शंकराचा महादेवांचा अपमान केला होता. तर तेव्हा सतीने त्या अग्निकुंडात प्रवेश केलेला. आणि मग शंकर जे भगवान होते ना ते खूप म्हणजे मग त्यांना खूप त्रास झाला. आणि मग ते सतीला तसंच घेऊन फिरत होते सगळीकडेच. मग विष्णुदेवाने सुदर्शन चक्र फेकून सतीचे हे केलेले, म्हणजे ते सतीवरती ते सुदर्शन चक्र मारले होते. मग त्याचे 52 हे झालेले वेगवेगळे तुकडे झालेले. त्याची 52 शक्तिपीठं आहेत. ती त्या आठवणीत आहे. आणि राजा दक्षचं हे पण हे केलं. दक्षेश्वर महादेव मंदिराच्या नंतर आपण इकडे मागे आलो. प्राचीन शीतला मंदिर दिसतंय. दक्षेश्वर महादेव मंदिरामधून जाऊन आल्याच्या नंतर आपण आलो होतो हरकी पौडी. इथे गंगा आरती होते. आणि तिकडे वरती अलसा देवी मंदिर. इकडून आपण आल्याच्या नंतर हा ब्रिजवर जाण्याचा तिकीट असतं. इथून आपण राईट साईडला त्यांनी जायला सांगितलं आहे आरतीसाठी. आपली गंगा माता. हा गंगा घाट. तर हे गोल्डनवाला आहे. इथे आपली ते आरती होते. धनुष्यबाण. आपण पण नदीमध्ये गंगेमध्ये 2 रुपये टाकून आपण पण विष मागणार. आई शपथ.
जय गंगा माता. बरणीला पन्ने 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 आरती काटने के लिए पन्ने. इथे होते आपली गंगाची आरती. बहुत बारिश हो रहा है यहाँ पे, तूफान बारिश. तो भी हम बड़े बड़े जानों तथा अनेक प्रकार के यज्ञों एवं जस्ट आता गंगा आरती झालेली आहे आणि तुम्ही हा परिसर बघा. आरतीनंतर आम्ही हरिद्वारच्या लोकल बाजारात फिरण्याचा निर्णय केला. रंगीबेरंगी दुकाने, गर्दी आणि म्हणावी तशी हिमालयाची झाक असलेलं वातावरण. नैनला घ्यायची चप्पल. आता इथे काय मांडवाली स्पेशलिस्ट गेलेत. मांडवाली बाय. हरिद्वार स्टेशनच्या बाजूलाच स्वाद या हॉटेलमध्ये आपण आता जेवलो आहे. मस्त होतं जेवण. आणि आपण आता निघालो आहोत आपल्या रूमवर. जेवणाचा खर्च तिथं 860 रुपये झाला 6 जणांमध्ये. आणि जेवणही मस्त होतं. आता इथून पुन्हा चाललेलो आपल्या रूमवर. तो पुढून जाऊन आपल्याला एक लेफ्ट टर्न घ्यायचं. तर मित्रांनो, हा होता आमच्या केदारनाथ यात्राच्या पहिल्या भागाचा अनुभव. पुढच्या भागात भेटूया आणखी रोमांचक क्षणांसह.